लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री येथे सेंट्रल बँकतर्फे राष्ट्रव्यापी मेघा कृषी संपर्क अभियान, कृषी समृद्धीकडे नवी वाटचाल, बचत गटांना धनादेश वाटप. फुलंब्री येथील सेंट्रल बँक शाखेच्या वतीने राष्ट्रव्यापी मेघा कृषी संपर्क अभियानाअंतर्गत कृषी समृद्धीकडे नवी वाटचाल करत बचत गटांना धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी शेती उद्योग हा प्राचीन काळापासून न थांबणारा उद्योग आहे. यासाठी सेंट्रल बँक ही शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभी आहे, असे प्रतिपादन सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय अधिकारी धर्मेंद्र कुमार यांनी केले. येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने कृषी संपर्क अभियान निमित्त शेतकरी व स्वयंसहायता बचत गटाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात धर्मेंद्र कुमार बोलत होते. या प्रसंगी तालुका कृषी कार्यालयाचे रामभाऊ साळुंके, बँकेचे वरिष्ठ सुहास हवलदार व धरवीर कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. कृषी विभागाचे रामभाऊ साळुंके यांनी सांगितले, शेतकऱ्यांना बँक कर्ज देते तर कृषी विभाग अनुदानित योजना देतात. यासाठी कृषी विभाग व बँक यांच्यात समतोल असणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेताना कृषी खात्याशी संपर्क केला पाहिजे. शासनाच्या 50 ते 60% अनुदानाच्या विविध योजना आहेत, याची माहिती घेतली पाहिजे, तर शेतकरी कर्जबाजारी दिसणार नाही. प्राचीन काळापासून पिढ्यानपिढ्या शेती उत्पादन वाढले, यामुळे शेतकरी उत्साही झाला. यासाठी शेती उद्योगास बँक सहकार्य करीत आहे. यात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील स्वयंसहायता गटाने महिलांना एकत्रित आणून उद्योग बनवले. आज महिलांचे गट मोठ्या प्रमाणात बँकेशी जोडलेले आहेत. तसेच तालुक्यातील अनेक होतकरू शेतकरी बँकेकडून कर्ज घेऊन दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन सारखे विविध योजनांचा फायदा घेत आहेत, असे धर्मेंद्र कुमार यांनी सांगितले. याप्रसंगी बचत गटांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी शाखा व्यवस्थापक अमर लोखंडे, तुषार खोब्रागडे, संतोष वाघ, आदित्य गौतम, स्वप्नील जोशी, समीक्षा मुलंगे, मनोज कुमार शिंदे, राहुल जोंधळे, सर्जेराव आहेर, रवींद्र वखरे आदींची उपस्थिती होती. शेवटी शाखा व्यवस्थापक अमर लोखंडे यांनी आभार मानले. लगभग 100 से ज़्यादा जगहों पर कृषि ऋण का आयोजन करवा रहे हैं. उसका मुख्य कारण है कि आप सभी तक जो हमारी स्कीमें हैं वो पहुंचाई जाए. हमारी टीम ने अच्छे से आप सभी को विभिन्न स्कीमें बताई हैं जो आपसे रिलेटेड है. कृपया करके उन स्कीमों का आप लोग लाभ उठाएं, तभी इस कार्यक्रम का सही आयोजन हो पाएगा. हम अभी आप सभी से अनुरोध करते हैं कि जितनी भी स्कीमें बताई गई है आप अपने साथियों तक भी पहुँचाएँ और इससे जुड़ें. किसी भी प्रकार की समस्या के लिए आप क्षेत्रीय कार्यालय को भी संपर्क कर सकते हैं और नज़दीक में आपकी फुलंब्री शाखा भी है, तो उससे भी आप संपर्क कर सकते हैं. ओके, थैंक यू. कुठले प्रोजेक्ट आहे? आता सगळ्यांनी सारखा समाज आहे, पण तुम्हाला संपर्क करतो. कधी करा आणि एवढं ट्रान्झॅक्शन चांगलं म्हणलं तुमची, मला वाटतं बँक कोणत्या बँकेत खातं ते तुमच्या कधी पण तयार होती. आता आम्हाला कसं कळेल तुम्हाला काय खायचं का? मागं म्हटलं तर हो, आपल्या तालुक्यात जवळजवळ 65 ते 70,000 शेतकरी. त्या शेतकऱ्यातून आम्हाला कसं कळणार तुम्हाला काय म्हणजे काय पाहिजे ते? तिकडे संपर्क आहे साहेबाशी, पण ते इकडे बरोबर आहे. तुम्ही आता तुम्हाला कळलं ना काय करायचं? 8 रुपये ठेवले 5 वर्ष आणि आता चालू वर्षाचं ऑडिट करा. हां, एवढे 10-15 लाख आहे म्हणल्यावर तुम्हाला खूप मोठ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून हा खूप मोठा उपक्रम आपल्या फुलंब्री गावामध्ये राबवला जात आहे. प्रथमतः मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे परत एकदा आभार माने की सर, मी गेले 22 वर्ष या तालुक्यात काम करत आहे. काम करत असताना अशी एक पण बँक नाही की त्यांनी असा कार्यक्रम याच्या अगोदर ठेवला. हा इतका छान उपक्रम तुम्ही राबवला. कृषी विभाग आणि बँक, तुम्ही पैसे पुरवता, आम्ही स्कीम राबवतो. दोन्हीची सांगड कुठेतरी आज एकत्र येऊन शेतकऱ्यांपर्यंत जात आहे. खरंच तुमचे परत एकदा मी आभार मानेन की एवढा मोठा तुम्ही छान कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी
माता भगिनी आणि पुरुष मंडळी, आपण एक व्हिडिओ बघितला आता बघितला. त्याच्यासाठी तुमचे जे महिला बचत गटांचे जे गट आहे त्याच्यासाठी त्यांनी भरपूर स्कीमा दाखवल्या बघा. तेल घाणं असेल किंवा मग राईस मिल असेल, दाल मिल असेल, शेतीशी निगडीत ज्या स्कीमा आहे दाखवल्या का त्यांनी याच्यावरती? दाखवले का महिला मंडळ? किती बचत गट आलेले आपले? उमेदचेच गट असतील ना सगळे. किती महिला मंडळांनी याच्यातून बँकेकडनं कर्ज घेतलं? बोला, मी एकटा बोलणार नाही. मी तुम्हाला तुमच्याकडनंच तुमचं बोलून घेणार. किती महिला मंडळांनी कर्ज घेतलं इकडनं सेंट्रल बँकेकडनं? किती गट? फक्त गटाप्रमाणे एक हात वरती करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 गट आहे. एकदम छान. मला एक सांगा, तुम्ही गटाकडनं कर्ज घेतलंय, बरोबर आहे? बरोबर आहे. मग जर तुम्ही बँकेकडनं जर कर्ज घेतलं, जर तेच प्रपोजल आमच्याकडे गेलं म्हणजे कृषी विभागाकडे जर केलं, तर तुम्हाला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया जे PMME जे निवडून येत होतं त्याच्यामधून आमच्याकडे जर प्रपोजल केलं तर तुम्हाला 35% सबसिडी मिळणार. म्हणजे जर तुम्ही 1 लाख जर लोन घेतलं तर आमच्याकडनं तुम्हाला 35,000 रुपये सबसिडी मिळणार आहे. किंवा तुमचं व्याज तर वाचेल, बरोबर आहे? पैसे कुणाचे गेले? व्याज. बँकेने तुम्हाला कर्ज दिलं, बरोबर आहे? शेवटी पैसे कुणाला फेडायचे? आपल्याला फेडायचे, बरोबर आहे? त्याच्यामध्ये जर आमचं डिपार्टमेंट तुम्हाला हातभार लागत असेल, तुम्हाला काय अवघड आहे? अवघड आहे का? जर लाखाला जर 35,000 रुपये वाचत असतील तर प्रपोजल करायला काय हरकत आहे? बरोबर आहे सर? आम्ही 35% सबसिडी देतोय यांना. प्रत्येक हे पण त्यांचे लघु उद्योग असतील किंवा कुठलाही उद्योग असू द्या, 3 वर्षाच्या नंतर त्यांच्या खात्यावर आमचं डिपार्टमेंट 35% सबसिडी जमा करतो. कुठलाही प्रोजेक्ट राहू द्या त्यांचा. असं शेतकरी गट, तुम्ही जर शेतकरी गट तयार केला असेल, हा तुमचा उमेदचा आहे, पण शेतकरी गट जर तयार केलेला असेल तर मॅडमने ज्या प्रकारे सांगितलं तुम्हाला, मॅडमने थोडंसं आपल्याला कोटीच सांगितलं. आपण कोटीपर्यंत पोहोचू शकणार नाही, परंतु लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख, 10 लाखापर्यंत आपण आपल्या गटाचं ट्रान्झॅक्शन दाखवून एखादा चांगला उद्योग आपण उभारू शकतो. तिथं आपल्याला 50% सबसिडी. त्यानंतर तुम्हाला लोन देणारच आहे, बरोबर आहे? त्यांनी प्रत्येक लोनला किती व्याज दर ते पण दाखवलं. मग जर त्याच्याबरोबर जर तुम्ही कृषी विभागाची जर मदत घेतली, आमच्याकडे आत्म्यांतर्गत गट जर रजिस्टर्ड जर केला, तर तुमचं जे प्रपोजल आहे, आमचे प्रपोजल फक्त शेती निगडीत जे उद्योग आहे त्यांनी पूर्ण आमच्या निगडीतच सगळे जे व्हिडिओ दाखवले त्या सगळ्या व्हिडिओला फक्त एक पोएट्री फॉर्म जर सोडला आणि डेअरी जर सोडली, या 2 उद्योगाला आमच्याकडे अजून मान्यता मिळालेली नाही. बाकीचे जेवढे उद्योग दाखवले त्यांनी, कोल्ड स्टोरेज असेल, त्याच्यानंतर राईस मिल असेल, त्याच्यानंतर अजून भरपूर उद्योग दाखवले त्याच्यामध्ये त्यांनी, त्या सगळ्याला 50 ते 60% सबसिडी. तुम्ही आवर्जून आपल्या बँकेकडून लोन घ्या, पण त्याच्याबरोबर आमच्याकडे पण त्याचा एक प्रपोजल तयार करा. त्या प्रपोजलला तुम्ही 50% सबसिडी मिळवा. महिला मंडळींनी जे PMME अंतर्गत जे गट आहे त्याच्यासाठी लागलं तर मी तुम्हाला आमचा जो PMMEचा प्रोजेक्ट तयार करणारा व्यक्ती आहे काबरा म्हणून, त्याचा नंबर पण मी देईन. उमेदच्या मॅडमकडे पण तो नंबर आहे. मला सांगा, आपल्याकडं सोलार ड्रायर बघा, भरपूर महिला मंडळीला माहीत असेल. आपण कांदा अद्रक वाढवतो त्याच्यामध्ये आहे. बीरवड्याच्या रस्त्याने बघा, एक मुंब्रा कंपनी, मुंब्रा, बरोबर आहे? कुणाला माहिती? मुंब्रा कंपनी, ती तुम्हाला लोन काढून देते बँकेकडनं आणि फेडायला कोणाला लावते? तुम्हाला. त्या सोलार ड्रायरला सुद्धा आमच्याकडनं 35% सबसिडी. म्हणजे तुम्हाला हातभार लागतो का नाही? लागेल ना? मग तुम्ही बँकेने इतका छान उपक्रम राबवला की त्यांनी आम्हाला तुमच्यात बोलवलं. जे आहे तुम्ही जर आम्हाला बोलवलं असतं तर आपले आरएम सर, धर्मेंद्र कुमार सर, चीफ मॅनेजर धर्मेंद्र कुमार सर आणि रामभाऊ सर. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जसं म्हटलं गेलेलं आहे, एव्हरीथिंग कॅन वेट बट नॉट द ॲग्रिकल्चर. कोणतीही गोष्ट थांबू शकते
पण शेती थांबू शकत नाही. ठीक आहे. अगदी त्याचप्रमाणे शेतकरी आणि शेती हे एक घनिष्ठ नातं आहे आणि ज्याच्याकडं समय किंवा वेळ कमी असतो. तर सर्वप्रथम मी इथं जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांचं आणि अगदी त्याचप्रमाणे या महिला मंडळांचं आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही इथं वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आलाय हे आपल्या बँकेचं भाग्य समजावं. शेती जी प्राचीन काळापासून आपल्या वाडवडिलांच्या पासून पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आहे. अगोदर शेतीचं स्वरूप होतं हे देवाणघेवाण स्वरूपाचं होतं, जी 12 बलुतेदारांची पद्धत होती, जेणेकरून आम्ही शेतीचं उत्पन्न देत होतो आणि आपल्याला जे पाहिजे ते आपण घेत होतो. काळांतरानं विकासाच्या दृष्टिकोनातून आणि बाकीच्या देशाच्या जडणघडणीतून हे जे शेतीचं स्वरूप आहे हे आजच्या काळात भरपूर बदललेलं आहे. आज शेतीमध्ये पण व्यावसायीकरण आलेलं आहे. प्रत्येक शेतकरी हा एक उद्योजक मानला जात आहे आणि हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी आणि महिला भगिनींसाठी ही एक चांगली बाजू आहे. देशात नवीन घडत असलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या सुधारलेल्या गोष्टी जसं काही रोड झाले, नद्या जोडणी प्रकल्प, याच्यातून आपण आपल्या देशाने भरपूर प्रगती केलेली आहे. अगदी 1965 पूर्वी पण या अडचणी कशामुळे येत आहे, तर नेमकं होतं काय, आपल्यातलेच काही जण एखादं कर्ज घेतल्यानंतर आपण त्या कर्जाची व्यवस्थित परतफेड करत नाही. सरकार आणि बँका नवीन नवीन स्कीम आणत असतात. एखादी स्कीम आणल्यानंतर त्याचा सर्वे होतो किंवा त्याचं पुनर्गठन किंवा त्याची व्हेरिफिकेशन होतं. ज्यावेळी व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी समजतं ही स्कीम लॉन्च झाली, शेतकऱ्यापर्यंत पोहोचली, पण मध्यंतरी काही म्हणजे अपव्यय आला आणि कर्जफेड व्यवस्थित झाली नाही. तर यासाठी जी 2010 नंतर एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आलेली आहे ती सिबिल. तर बँकाने ही सिबिलची प्रोसेस आणली. तर सिबिल नेमकं काय आहे? सिबिल हाच आहे, तुम्ही जी म्हणजे तुमच्या इतिहासात जे कर्ज घेतलेले आहे त्यांची कोणत्या प्रमाणे परतफेड केली याचा हा तुमच्या कर्जाच्या परतफेडीचा आरसा म्हणजे सिबिल आहे. यामध्ये ना बँकांचा काय रोल आहे ना ते सिबिल कंपनीचा काय रोल आहे. तुम्ही जी कर्जफेड वेळेवर केली ती त्या सिबिलमध्ये रिफ्लेक्ट होत असते. आता तुम्हाला बऱ्याचदा अनुभव आला असेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.